So the problem is the trial balance of Arun and Pandit of 31st March 2017 was as under. आपल्याला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये दोन पार्टनर्स आहेत, अरुण अँड पंडित. सो ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स इज गिवन. प्रॉब्लेम सगळ्यांना विजिबल आहे? Yes, ma'am. ओके. सी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. स्टॉक 1 एप्रिल 2016 स्टॉक दिलेला आहे. देन परचेस अँड सेल. आता आपण काय करूया, एक एक आयटम्स जे आहेत त्याचं आपण पोस्टिंग करूया. फर्स्ट आपण ॲडजस्टमेंट्स बघूया. ॲडजस्टमेंट कोणत्या कोणत्या आयटम्सवर ॲडजस्टमेंट्स आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट बिल्डिंग बाय ₹2,500. सो बिल्डिंगवरती आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही जे प्रॉब्लेम लिहून घेतला असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये जिथे बिल्डिंग हा एलिमेंट, बिल्डिंग ही ॲसेट तुम्हाला दिसते, फॅक्टरी बिल्डिंग. आता बिल्डिंगच्या इथे एक छोटासा मार्क करून ठेवा की आपल्याला तिथे ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन आहे. नेक्स्ट, प्लांट बाय ₹4,000. सी प्लांटवर सुद्धा तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. सो प्लांटला एक मार्क करून ठेवा तिथे. मोटर व्हेकलवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. आपण आधी ॲडजस्टमेंटला कोणत्या आहेत आणि त्याला मार्क्स करून ठेवूया, जेणेकरून आपल्याला पोस्टिंग करताना त्या ॲसेटवर किंवा त्या लायबिलिटीवर जो एलिमेंट तिथे आहे तर त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट इझिली करता येईल. ओके. सो बिल्डिंग, प्लांट अँड मोटर व्हेकल ज्यावर आपल्याला डेप्रिसिएशन दिलेलं आहे. सो त्याला छोटे छोटे मार्क्स करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला कळेल इथे आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, a provision of 5% is required to be made for doubtful debts. सी आपल्याला प्रोव्हिजन सांगितले, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 5% दिलेली आहे. हे 5% आपण कशावर चार्ज करणार, तर जे प्रॉब्लेममध्ये डेटर्स दिलेले आहेत, डेटर्स अँड क्रेडिटर्स, आणि इथे दोन अमाऊंट्स आहेत, 90,000 अँड 55,000. सो आपल्याला डेटर्सवर 5% चार्ज करायचे. ते काय असेल तर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. सो आपल्याला डेटर्समधून हे प्रोव्हिजन जे आहे, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, हे आपल्याला लेस करायचं आहे. सो डेटर्सच्या इथे एक छोटासा मार्क करून ठेवा तिथे. नेक्स्ट इज ऑफिस एक्सपेन्सेस इन्क्लूड प्रीपेड इन्शुरन्स. ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटलंय, ऑफिस एक्सपेन्सेस जे आहेत, आता ट्रायल बॅलन्समध्ये ऑफिस एक्सपेन्सेस बघा कुठे आहेत. ऑफिस एक्सपेन्सेस जे दिलेले आहेत त्या ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये प्रीपेड इन्शुरन्स ऑलरेडी ॲड आहे, ऑलरेडी इन्क्लूड आहे. सो आपल्याला त्याच्यातनं लेस करायचं आहे. सो ऑफिस एक्सपेन्सेसला छोटासा मार्क करून ठेवा. आपल्याला त्याच्यातनं प्रीपेड इन्शुरन्स जो आहे 1,000चा तो आपल्याला लेस करायचा आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स टू बी चार्ज 6% पर ॲनम. सी इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे कॅपिटलच्या अमाऊंटवर चार्ज केलं जाईल. प्रॉब्लेममध्ये कॅपिटल बॅलन्स दिलेले आहेत अरुण अँड पंडित. सो त्यांचे जे कॅपिटल बॅलन्स आहे त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल चार्ज करायचं आहे. ते किती चार्ज करायचं आहे, 6% आपल्याला चार्ज करायचं आहे. देन ड्रॉइंग्सच्या इथे अमाऊंट्स दिलेले आहेत. ड्रॉइंग अरुण 5,000, पंडित 6,000. सो इथे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट चार्ज करायचा आहे ड्रॉइंग्सवर 6%. आता एक लक्षात घ्या, जेव्हा इथे ड्रॉइंग्सवर आपल्याला काही पर्सेंट दिलेले असतात, काही इंटरेस्ट चार्ज करायचा असतो, तेव्हा इट इज अज्युम दॅट की आपल्याला 6 महिन्यांचा इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. सो दिलेली जी अमाऊंट आहे 5,000 त्याच्यावर 6% इंटरेस्ट काढून तो 6 महिन्यासाठी आपल्याला चार्ज करायचा आहे. आता जसे आपण पोस्टिंग करू तसं मी वर्किंग नोट्स सांगत जाईन की तिथे काय काय आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट इज पंडित इज टू गेट सॅलरी ऑफ ₹1,000 पर मंथ. पंडित, सी प्रॉब्लेममध्ये दोन पार्टनर्स आहेत अरुण अँड पंडित. सो पंडितला पर मंथ 1,000 सॅलरी मिळते. सो एका महिन्यासाठी पर मंथ, फॉर 1 मंथ 1,000 अँड फॉर 12 मंथ्स
12,000. सो इथे ही पार्टनर सॅलरी असणार आहे. सो ही पार्टनर सॅलरी जी आहे ही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला ह्याचं पोस्टिंग जाणार आहे. आणि प्रिव्हियस ॲडजस्टमेंटमध्ये जे आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जे बघितले ते सुद्धा आपले प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला जाणार आहेत. C6 ॲडजस्टमेंट इथे दुसरा जो फोटो आहे त्यामध्ये आहे. अनपेड वेजेस ₹500 and salaries 1,000 outstanding. See unpaid wages. प्रॉब्लेममध्ये आपल्याला अनपेड वेजेस देत. अनपेड वेजेस दिस आर द आउटस्टँडिंग वेजेस. सो आपल्याला हे वेजेसमध्ये ॲड करायचे आहेत. सो वेजेसच्या इथे तुम्हाला मार्क करून ठेवायचं आहे. पण आता हे जे वेजेस म्हटले आहे तिथे 2 वेजेस दिलेत. वेजेस पेड फॉर द इयर 31st March 2017 and second wages unpaid for the year 2016. आता दोन्ही वेजेस आहेत. पण आपल्याला हे जे वेजेस आहेत फर्स्ट वेजेस पेड फॉर द इयर 31st March 2017 हे जे आहेत हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचे आहेत हे वेजेस. आणि हे दुसरे जे वेजेस आहेत वेजेस अनपेड हे अनपेड वेजेस आहेत 2016चे. आपला जो ट्रायल बॅलन्स आहे तो 2017चा आहे. सो 2017चा आणि वेजेस जे अनपेड आहेत ते 2016चे आहेत. म्हणजे त्या 1 वर्ष आधीचे आहेत. 17च्या आधीचे वेजेस आहेत. सो ह्याचं डिरेक्टली पोस्टिंग कुठे होईल ते डिरेक्टली लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेसमध्ये जाईल. याचा दुसरा कुठेही इफेक्ट पडणार नाही. बिकॉज ते ट्रायल बॅलन्सचं जे इयर दिलं त्याच्या प्रिव्हियस इयरमधले आहेत. अनपेड आहेत. ते आउटस्टँडिंग वेजेस जे आहेत ते आपल्याला डिरेक्टली लायबिलिटी साईडला जातील. नेक्स्ट ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन 31st March 2017 वॉज 65,000. आता हा जो स्टॉक आहे दिस इज अवर क्लोजिंग स्टॉक. हा जो आपला क्लोजिंग स्टॉक आहे हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल अँड देन बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. प्रॉफिट्स आर टू बी शेअर्ड इक्वली. आता हे जे 2 पार्टनर सांगितले त्यांच्यामध्ये प्रॉफिट्स जे आहेत ते इक्वली शेअर्ड होतात. सो इथे आपल्या ॲडजस्टमेंट्स झालेले आहेत. ॲडजस्टमेंटचे सगळ्यांनी मार्क्स करून घेतलेत कुठे कुठे काय करायचं आहे ते. Yes, हॅलो. ma'am. ओके. सो आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय प्रिपेअर करायचं आहे. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नेक्स्ट इज प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, देन कॅपिटल अकाउंट्स पण आपल्याला त्यांचे प्रिपेअर करायचे आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ अरुणन पंडित. सो इथे मी प्रोफॉर्मा जे आहे तो बनवून घेतलेला आहे. आपण त्याच्यात अमाऊंट्स डिरेक्टली पुटअप करणार आहोत जसा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तसा. फर्स्ट तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2017. Then you have to prepare profit and loss account. Next, profit and loss appropriation account. Next is partners capital account. And next, balance sheet. हे आपल्याला प्रिपेअर करायचंय. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? प्लीज म्यूट युअर माइक स्टुडंट्स. ज्यांचे माइक्स ऑन आहेत प्लीज म्यूट युअर माइक्स. होतोय आता सिलेंडरला हो आता आप होतोय बोलते ते काही करतोय तर जल्दी मॅडम तुम्ही ओके. सो कमिंग बॅक टू द प्रॉब्लेम. आपण प्रॉब्लेम मध्ये इथे येऊया. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलंय. आपण एक एक एलिमेंट जे ट्रायल बॅलन्स मध्ये एक एक आयटम्स दिले त्यांचं आपण पोस्टिंग करूया. प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट आपल्याला स्टॉक दिलेला आहे. स्टॉक 1st एप्रिल 2016. इथे हा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 70,000. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट आयटम टू ओपनिंग स्टॉक 70,000. अमाऊंट आपण घेतलेली आहे. नेक्स्ट इज
परचेस अँड सेल्स. परचेसची अमाऊंट जी आहे ती डेबिट कॉलम मधली आहे, सेलची अमाऊंट आहे ती क्रेडिट कॉलम मधली आहे. त्याच्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ नका. परचेस अँड सेल्स आपल्याला दिलेले आहेत. वी हॅव टू रेकॉर्ड दिस परचेस अँड सेल्स. Amount of purchase is 1,80,000. So let's record 1,80,000. साइड बाय साइड तुम्ही माझ्यासोबत प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात की तुम्हाला आयडिया येईल आपण कुठे कुठे काय काय ऍडजस्टमेंट्स करतोय, कुठे काय काय इफेक्ट देतोय. आपण परचेसेस रेकॉर्ड केलेत. नेक्स्ट सेल 3,72,000. 3,72,000. This is our sale. परचेस अँड सेलच्या अमाऊंट्स आपण रेकॉर्ड करून झाल्या आहेत. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो Madam. नेक्स्ट इज ओके. सो ट्रायल बॅलन्स मध्ये थर्ड आयटम आहे गुडविल 25,000. Goodwill, it is an asset, so it will be recorded in balance sheet asset side. Goodwill हे asset आहे, आपण goodwill रेकॉर्ड करायचं आहे. आपली बॅलन्स शीट जी आहे तुम्ही बॅलन्स शीट प्रिपेअर करून घ्या. बॅलन्स शीट मध्ये आपल्याला गुडविलची अमाऊंट मेन्शन करायची आहे. गुडविल 25,000. गुडविल रेकॉर्ड करून झालंय आपलं. नेक्स्ट इज वेजेस. सी या वेजेस वरती ऍडजस्टमेंट आहे. मग अशा आपण ज्या ऍडजस्टमेंट्स बघितल्या, वेजेस पेड. सो वेजेसची अमाऊंट त्यांनी काय दिली आहे 15,000. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, अनपेड वेजेस आर देअर. अनपेड वेजेस ₹500. अनपेड वेजेस, अनपेड मीन्स दीज आर द आउटस्टँडिंग वेजेस. सो वेजेस मध्ये आपल्याला आउटस्टँडिंग वेजेस जे आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत. अनपेड वेजेस जे आहेत ते. सो फर्स्ट वेजेस 15,000 ही जी अमाऊंट दिलेली आहे. आता वेजेस मध्ये फॉर द इयर 31 मार्च 2017 ची जी वेजेसची अमाऊंट आहे दॅट इज 15,000 ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करायचे आहे. आणि त्याच्यावरती ऍडजस्टमेंट जे आहे आउटस्टँडिंग वेजेस दिलेले आहेत. सो वी हॅव टू ऍड द आउटस्टँडिंग वेजेस. वेजेस 15,000 इथे मी वेजेस रेकॉर्ड केलेत. ऍड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग वेजेस 500 आहेत. and the total is 15,500. हे ऍडजस्टमेंट कळलंय सगळ्यांना? आपण कोणते वेजेस घेतलेत? Yes, ma'am. वेजेस पेड हे जे 31 मार्च 17 चे जे वेजेस आहेत त्यामध्ये आपण अनपेड वेजेस जे आहेत ते ऍड केलेत. अनपेड वेजेस दीज आर द आउटस्टँडिंग वेजेस. ओके. देन आता जे आपण वेजेस आउटस्टँडिंग इथे ऍड केलेले आहेत याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीट लायबिलिटीला जाणार आहे. बिकॉज आउटस्टँडिंगचा आपण सेकंड इफेक्ट कुठे देतो, फर्स्ट त्या कन्सर्न आयटम मध्ये आपण ऍड करतो अँड देन बॅलन्स शीट लायबिलिटीला आपल्याला त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. सो बॅलन्स शीट लायबिलिटीज, बॅलन्स शीट लायबिलिटी मध्ये वेजेस आउटस्टँडिंग आपल्याला रेकॉर्ड करायचे 2017 चे दिलेले आहेत 500. सो आपण इथे 500 जे आहेत ते रेकॉर्ड केलेत. ओके. देन आपण परत आपल्या ट्रायल बॅलन्सला आलोय बिकॉज आपली इथले दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. वेजेस जे होते 15,000 त्यात आपण ऍड 500 जे अनपेड वेजेस होते ते केलेत आणि जे आउटस्टँडिंग वेजेस हे अनपेड वेजेस 500 चे होते त्याचा सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीट लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस मध्ये दिलेला आहे. नेक्स्ट इज वेजेस अनपेड. So these are the unpaid wages for the year 2016. हे unpaid wages आहेत 8,000. हे unpaid केव्हाचे आहेत तर 2016 चे आहेत. आपल्याला ट्रायल बॅलन्स 2017 चा दिलेला आहे. सो या ट्रायल बॅलन्सच्या प्रिव्हियस इयरचे हे वेजेस जे आहेत ते अनपेड आहेत, आउटस्टँडिंग आहेत. सो ह्याचा एकच इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीट लायबिलिटीला. याचा
हे एक इफेक्ट जाणार आहे. आपण तिथे त्याचं इयर टाकून आउटस्टँडिंग जे वेजेस आहेत ते आपल्याला इथे ऍड करायचे आहेत. सो दिस इज अवर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट सगळ्यांना विजिबल आहे? हॅलो, बॅलन्स शीट सगळ्यांना विजिबल आहे? हो मॅडम. ओके. Yes, ma'am. मी जसं स्क्रोल करते तसं तुम्हाला सुद्धा ती स्क्रीन रोटेट झालेली कळते ना? बिकॉज आपण हा एक्सेल वरचा आपण फर्स्ट हा प्रॉब्लेम सॉल्व करतोय. सो जर काही डिफिकल्टी असेल देन यू कॅन आस्क मी. ओके. सो आपण जे 8,000 हे जे अनपेड वेजेस होते 2016 चे, त्याचा एकच इफेक्ट जाणार आहे आणि तो आपण दिलेला आहे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग वेजेस 2016 चे होते ते आपण इथे रेकॉर्ड केलेले आहेत. देन आपण त्यांची टोटल घेऊया. टोटल इज 8,500. सो आपण त्याचा इफेक्ट देऊन झालेला आहे. नेक्स्ट कॅपिटल बॅलन्स. आपल्याला कॅपिटल बॅलन्स दिलेले आहेत. अरुण 80,000, पंडित 60,000. अरुण आणि पंडितचे आपल्याला जे कॅपिटल बॅलन्सेस दिलेले आहेत, वी हॅव टू रेकॉर्ड दिस इन कॅपिटल अकाउंट. मग आता हे जे कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे तो आपल्याला कॅपिटल अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायचा आहे. सो हे दिस इज अवर कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंट मध्ये त्यांचे जे बॅलन्सेस आहेत बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन या हेडिंग अंडर आपण त्यांचे जे बॅलन्स आहेत ते आपण रेकॉर्ड करणार आहोत. दॅट इज 80,000 and Pandit 60,000. सी कॅपिटल बॅलन्स त्याच्यावर एक कॅपिटलच्या जे आपल्याला बॅलन्स दिलेला आहे त्याच्यावर काही एक ऍडजस्टमेंट दिलेली होती. ऍडजस्टमेंट मध्ये सी इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6%. या कॅपिटलवर आपल्याला इंटरेस्ट चार्ज करायचा आहे 6%. सी हे कसं होणार आहे? मी एक वर्किंग नोट तुम्हाला दाखवते. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सो दिस इज अवर वर्किंग नोट. वर्किंग नोट सगळ्यांना विजिबल आहे? Yes, ma'am. Yes. ओके. सो दिस इज इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला काय सांगितलंय? इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6%. सो आपल्याला 6% जो इंटरेस्ट आहे तो आपल्याला चार्ज करायचा आहे. सो 80,000 वर आपण 6% इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. सो वी गेट 4,800. तुम्ही कॅल्सीवर करून बघा. 80,000 मल्टिप्लाइड बाय 6%. सो तुम्हाला 80,000 वर 6% काढायचं आहे. 4,800 आणि पंडित 60,000 वर 6% आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वी गेट 3,600. and then ह्या ज्या अमाऊंट आहेत इंटरेस्ट ऑन कॅपिटल, फर्स्ट आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला या अमाऊंट आहेत त्याचा फर्स्ट इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अरुणचं आपण कॅपिटल किती कॅल्क्युलेट केलंय? 4,800. So we will record 4,800 and पंडितचं सुद्धा आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे. पंडितचं किती कॅल्क्युलेट केलंय? 3,600. 3,600. हा झाला फर्स्ट इफेक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सेकंड इफेक्ट आपला कुठे जाणार आहे तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला आपला सेकंड इफेक्ट जाणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सी लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर सॅलरी, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे जे हे जे एलिमेंट्स आहेत हे सगळे आपले प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला जाणार आहेत. सो आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे कॅपिटल अकाउंटला जो इंटरेस्ट आपण तिथे रेकॉर्ड केलेला आहे ॲज इट इज तो इंटरेस्ट आपल्याला त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला जाणार आहे. अरुणचे आपण किती इंटरेस्ट ऑन कॅपिटल चार्ज केले होते?
4,800 and Pandit 3,600. Okay, we have to add this. आपल्याला ह्या दोन्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे टोटल घ्यायचे, ॲडिशन करायचे. So after adding this, we get 8,400. बघा टोटल करून. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍडजस्टमेंट कळले सगळ्यांना? आपण कुठे कुठे इफेक्ट दिलेले आहेत? मैडम फिर से रिपीट करो. सी इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला चार्ज करायचा. फर्स्ट वी हॅव रेकॉर्ड द बॅलन्सेस ऑफ कॅपिटल अकाउंट. आपण फर्स्ट कॅपिटल अकाउंटला कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत ह्या पार्टनर्सचे ते आपण रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. 80,000 and 60,000. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला दिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6%. आपल्याला 6% इंटरेस्ट जो आहे तो कॅपिटलवर चार्ज करायचा आहे. सो इथे आपण एक वर्किंग नोट केलेली आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अरुण अँड पंडित. सो त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत 80,000 मल्टिप्लाइड बाय 6%. सो 80,000 वर आपल्याला 6% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. सो तुम्ही कॅल्सीवर तुमच्या 80,000 त्याच्या इंटू 6% करून बघा, तुम्हाला इंटरेस्टची अमाऊंट येईल इथे 4,800. देन 60,000 वर आपल्याला 6% कॅल्क्युलेट करायचं आहे. द अमाऊंट वी गेट इज 3,600. आता ह्या इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इफेक्ट पडणार आहेत. फर्स्ट इफेक्ट जो आहे तो कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पडेल अँड नेक्स्ट इफेक्ट इज ऑन प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला त्याचा इफेक्ट जाणार आहे. फर्स्ट इफेक्ट आपण कॅपिटल अकाउंटला घेतलेला आहे. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 4,800 अँड पंडित 3,600. हा फर्स्ट इफेक्ट आपला इथे झालेला आहे. नेक्स्ट त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला जाणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अरुण अँड पंडित. ऍडजस्टमेंट समजले? हो. कोणाला काही डाऊट आहे? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना नाही. नहीं मैम. ओके ओके. देन नेक्स्ट मूविंग ऑन. नेक्स्ट इज फ्री होल्ड लँड. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? फ्री होल्ड लँड दिलेली आहे. लँड जी आहे इट इज अन ॲसेट. सो वी हॅव टू रेकॉर्ड इन बॅलन्स शीट इन ॲसेट साइड. लँड दिलेली आहे. सो आपण लँडचं रेकॉर्डिंग कुठे करणार आहोत? बॅलन्स शीट. सी दिस इज आवर बॅलन्स शीट. सो इथे आपल्याला फ्री होल्ड लँड जी आहे ती रेकॉर्ड करायची आहे. फ्री होल्ड लँड अमाऊंट इज फ्री होल्ड लँड 30,000. सो आपण इथे रेकॉर्ड करतोय 30,000. नेक्स्ट इज फॅक्टरी बिल्डिंग. सी मगाशी मी तुम्हाला सांगितलं आपण ज्या ऍडजस्टमेंटचे मार्क्स करून घेतलेत की कोणत्या कोणत्या एलिमेंटवर कोणत्या कोणत्या आयटम्सवर ऍडजस्टमेंट आहेत. तर फॅक्टरी बिल्डिंग बघा, बिल्डिंगवर सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएट बिल्डिंग बाय ₹2,500. सो आपल्याला बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे. बिल्डिंग वरती आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. सो फर्स्ट वी हॅव टू रेकॉर्ड द अमाऊंट ऑफ बिल्डिंग. सो फर्स्ट आपल्याला बिल्डिंगची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती रेकॉर्ड करायची आहे. द अमाऊंट ऑफ बिल्डिंग इज 71,000. सो वी विल रेकॉर्ड दिस इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीट सगळ्यांना विजिबल आहे. आपण लँड पर्यंत इथे फॅक्टरी बिल्डिंग 71,000. आपण 71,000 71,000 आपण इनर कॉलमला घेणार आहोत बिकॉज इट हॅज अ डेप्रिसिएशन.
71,000 जे आहेत ते आपण इनर कॉलमला घेतलेत बिकॉज त्याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. सी प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट काय सांगितले, डेप्रिसिएशन किती चार्ज करायचंय. डेप्रिशिएट बिल्डिंग बाय ₹2,500. सो वी हॅव टू चार्ज 2,500 ऑन बिल्डिंग. सो जी बिल्डिंगची अमाऊंट आहे लेस 2,500 71,000 minus 2,500 we get 68,500. आपण डेप्रिसिएशन चार्ज केलेले आहे. देन या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे. हे जे डेप्रिसिएशन 2,500 आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला डेप्रिसिएशन याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. सो आपण त्याचा सेकंड इफेक्ट देऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग आपल्याला चार्ज करायचं किती 2,500. हा आपण सेकंड इफेक्ट दिलेला आहे. The next is plant. प्लांट वर सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली आहे. प्लांट डेप्रिशिएट प्लांट बाय ₹4,000. सो प्लांटची जी व्हॅल्यू आहे प्लांटची अमाऊंट किती आहे बघा 48,000. सो बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड मध्ये आपण प्लांट रेकॉर्ड करायचा आहे 48,000. इनर कॉलमलाच मी अमाऊंट घेते बिकॉज त्याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. प्लांट वर डेप्रिसिएशन आहे 4,000. हाँ मैडम बोल. So 4,000, 48,000 minus 4,000. And we get the answer is 44,000. So आपण इथे डेप्रिसिएशन जे आहे ते लेस केलेलं आहे. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला. सी आपण नॉर्मली जे डेप्रिसिएशनचे इफेक्ट देतो तेच आहेत. Plant 4,000. Next is motor vehicle. Motor vehicle, it is also asset. Amount of motor vehicle is 12,000. So motor vehicle वर सुद्धा आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. So 12,000 less 1,500. So motor vehicle 12,000 less डेप्रिसिएशन त्याच्यावर चार्ज करायचं आहे 1,500. Then the amount we get is 10,500. डेप्रिसिएशनचा नेक्स्ट इफेक्ट जाणार आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मोटर व्हेकल 1,500. सो आपले तिन्ही डेप्रिसिएशन जे आहेत ते चार्ज करून झालेले आहेत. डेप्रिसिएशनचे आपल्याला टोटल घ्यायचे. सो 2,500 प्लस 4,000 प्लस 1,500. सो देन अमाऊंट वी गेट 8,000. सो आपण डेप्रिसिएशनची इथे टोटल केलेली आहे. आपले इथे सेकंड इफेक्ट देऊन झालेले आहेत सगळे. नेक्स्ट आयटम इज 6% डिबेंचर इन X Limited. See, 6% debenture in X Limited purchase on 1st April 2016. This is investment. ही आपली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. 6% डिबेंचर्स जे आहेत ते. आता डिबेंचर्स कधी परचेस केलेत 1st एप्रिल 2016 ला. अमाऊंट 50,000. सो हे इन्व्हेस्टमेंट आहे आपली. सो इट इज रेकॉर्डेड. इट विल बी रेकॉर्डेड इन बॅलन्स शीट ऑन ऍसेट साइड. हे जे डिबेंचर्स आहेत हे आपली इन्व्हेस्टमेंट आहे. सो हे आपण बॅलन्स शीट ऍसेट साइडला रेकॉर्ड करणार आहोत. 6% डिबेंचर्स अमाऊंट 50,000
नेक्स्ट इज इंटरेस्ट रिसिव्ड ऑन अबाव. सी हा जो इंटरेस्ट आहे हा डिबेंचर्स वर त्यांना मिळालेला इंटरेस्ट आहे. ओके, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन अबाव 1500. आता याची मी एक वर्किंग नोट केली आहे. लेट्स सी. इंटरेस्ट ऑन डिबेंचर. सगळ्यांना वर्किंग नोट विजिबल आहे? ओके, Yes, सो ma'am. ओके, इंटरेस्ट ऑन डिबेंचर. सो ट्रायल बॅलन्स मध्ये बघा आपल्याला इंटरेस्ट ऑन डिबेंचर दिलेले आहेत फर्स्ट, अँड देन त्यांचा जो इंटरेस्ट आहे त्याची अमाऊंट दिलेली आहे. फर्स्ट 6% डिबेंचर्स इन एक्स लिमिटेड, अमाऊंट इज 50,000. सो फर्स्ट आपल्याला 50,000 वर 6% इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सी दिस इज वर्किंग नोट. 6% ऑफ 50,000 दॅट इज 3,000. सो आपण 50,000 वर 6% इंटरेस्ट जो आहे, 6% डिबेंचर्स जे होते त्यातला 6% चार्ज केलेला आहे. देन वी गेट 3,000 इंटरेस्ट आपल्याला आलेला आहे. सो इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला 3,000 इंटरेस्ट मिळणार. बट प्रॉब्लेमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट दिलेला आहे इथे. सी इंटरेस्ट रिसिव्ड ऑन अबाव, डिबेंचरचा इंटरेस्ट त्यांना मिळालेला आहे 1,500. ओके, सो त्यांना आउट ऑफ 3,000 त्यांना 1,500 रिसिव्ड झालेला आहे, अँड 1,500 स्टील आउटस्टँडिंग. सो 3,000 मधले त्यांना 1,500 रिसिव्ड झाला. सो रिमेनिंग जो बॅलन्स आहे तो अजून सुद्धा आउटस्टँडिंग आहे. सो आपल्याला याचा इफेक्ट कसा द्यायचा आहे ते बघूया. सो इंटरेस्ट ऑन डिबेंचरचा फर्स्ट इफेक्ट जाणार आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर. इथे आपण जे रिसिव्ड झालेले आहे ट्रायल बॅलन्स मधली अमाऊंट आपण इनर कॉलमला घेतलेली आहे 1,500, अँड देन ऍड आउटस्टँडिंग. बिकॉज होल इयरचा जो इंटरेस्ट आहे तो 3,000 आहे. आपण 50,000 वर 6% चार्ज केलेला आहे. सो तो 3,000 आपल्याला मिळालेला आहे. बट त्या 3,000 मधले 1,500 त्यांना रिसिव्ड झालेले आहेत. सो आउटस्टँडिंग किती राहिले? 1,500. सो होल इयरचा तिथे मिळताना इथे 3,000 दिसणार आहे. बट जे आउटस्टँडिंग आहेत ते आपल्याला इथे इनर कॉलमला ऍड आउटस्टँडिंग इथे दाखवायचे आहेत. अँड नेक्स्ट याचा सेकंड इफेक्ट जो आहे हा बॅलन्स शीटला जाणार आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर. सो जे आपले आउटस्टँडिंग इंटरेस्ट होता, आउटस्टँडिंग इंटरेस्ट जो आपण ऍड केलेला आहे 1,500 चा, तो 1,500 चा इफेक्ट आहे तो आपला बॅलन्स शीट ऍसेटला जाणार आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर.